उपमुख्यमंत्री आहेत सुनेत्रा पवार यांच्याबद्दल काँग्रेसनं गुंगी गुडिया अशा पद्धतीचं त्यांच्याबद्दल वक्तव्य केलेलं होतं. त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरंच त्या सुनेत्रा पवार यांच्याबद्दल जे वक्तव्य करण्यात आलेलं आहे ते योग्य आहे? हे वक्तव्य खरं तर मी एक ओबीसी आंदोलक आहे. सुनेत्राताईंना थोडा वेळ द्यावा विरोधकांनी सुद्धा, आणि विरोधकांना राजकारणच करायचं आहे, स्पेसच शोधायची आहे. तर मी हर्षवर्धन सपकाळांना सांगेन, तुम्ही डायरेक्ट मुख्यमंत्र्यांवरती करा नाटक. तुम्हाला राजकारण करायचं आहे ना. एक महिला उपमुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. ते कुठल्या विचाराचे आहेत, कुठल्या याचं आहे त्याच्यापेक्षा एक लक्ष्मण हाके ओबीसी आंदोलक म्हणून ज्यावेळी या गोष्टीकडे पाहतो त्यावेळी सुनेत्राताईंना थोडा वेळ मिळावा असं माझं मत आहे. एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होतोय. नवनाथ वाघमारे यांना महेश डोंगरेंनी जे आहे ते दमदाटी केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतो. नक्की काय संभाषण झालं? कधीचा हा प्रकार आहे? कुठला हा व्हिडिओ आहे? मला वाटतंय काल मंत्रालय परिसरामध्ये नवनाथ वाघमारे यांना जी शिवीगाळ झाली आणि त्यांचा असा आक्षेप होता की तुम्ही निजामी वगैरे काहीतरी म्हणता. मुळात असं आहे की याची सुरुवात कुणी केली, कुठून झाली हे बघितलं पाहिजे. ज्यावेळी पुढचा माणूस शिव्या देतो म्हणून तुम्ही मारहाण करायला जाता त्यावेळी तुम्ही इतर लोकांना किती शिव्या देता याचा अनालिसिस कालच्या ती कोण माणूस आहे हे त्या माणसानं प्रसिद्धीसाठी आणि स्टंटबाजीसाठी नवनाथ वाघमारे यांच्यावरती जे काही दमदाटी केली त्याचा मी एक ओबीसी आंदोलक म्हणून निषेध व्यक्त करतो. आणि मुळात शिवराळ भाषेची सुरुवात कुणी केली याचं उत्तर त्या व्यक्तीनं दिलं पाहिजे. आणि तो जर व्यक्ती असा हाणामारीवर येत असेल तर त्याला आम्ही मग काय आहोत याची रिॲक्शन येणार. मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे विरुद्ध धनंजय मुंडे असा एक वाद पाहायला मिळतोय की काय हे जाणून बुजून केलं जातंय किंवा टार्गेट केलं जातंय असं? बघा, मनोज जरांगेंनी आरक्षणाचं आंदोलन केलं. आरक्षणावर बोलावं, संविधानिक आरक्षण कसं मिळवून देता येईल मराठा बांधवांना यावर बोलावं. त्यांना जर पर्सनली कुणावर अटॅक करायचा असेल, राजकीय अटॅक करायचा असेल तर मनोज जरांगेंनी राजकीय भूमिका घ्यावी, एखादा पक्ष जॉईन करावा, त्यांचं स्वागत असेल. हे बघा, मुळात मनोज जरांगे म्हणजे संपूर्ण मराठा समाज असं नाही, किंवा माजी मंत्री धनंजय मुंडे म्हणजे संपूर्ण समाज असं पण नाही ना. ज्यावेळी तुम्हाला वैयक्तिक आरोप करायचे आहेत त्यावेळी तुम्ही वैयक्तिक आरोप करावेत. समाजाला यामध्ये कशासाठी ओढताय? मुळात समाजामध्ये अनिष्ट प्रवृत्ती असतात, तशा चांगल्याही प्रवृत्ती आहेत, आणि चांगल्या प्रवृत्तीचं प्रमाण हे 90% आहे. त्यामुळं एका दोघामुळं सामाजिक टीका मनोज जरांगेंनी करू नये असं माझं मत आहे.